लोक असाल तर पार्टीच्या अंतर्गत तिकीट मागण्याचा अधिकार तुमचा आहे, भांडायचा अधिकार तुमचा आहे. पण तुम्ही पार्टीशी लॉयल असाल तर तुम्ही पार्टीचंच काम करावं लागेल. बरोबर आहे. नसेल लॉयल राहत तुम्ही तर मग तो तुमचा मार्ग मोकळा आहे. ते त्याच्यात मग कशाला सांगायचं, तुम्हाला जे करायचं असेल ते करा तुम्ही. त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्यता आहे का? आहे त्याच्यामध्ये. आमच्या पार्टीमध्ये याचा विचार केला जात नाही. कितीक लोक पार्टी सोडून गेले, कितीक लोक नवीन येले. काँग्रेसमध्ये ती भानगडीचा विचार होत नाही. काँग्रेसमध्ये जेव्हा पक्षाचं सेंट्रल पार्लमेंटरी बोर्ड असते त्याच्यामध्ये सर्वे सुद्धा केले जातात. सर्वेमध्ये लोकप्रियता, मागचं काम, पुढचं काम याचा सुद्धा विचार केला जातो. आमच्यासारखे जे सिनियर लोक जे असतात, जे निवडणुकीच्या रिंगणात नाही पण निवडणुकीत आहेत, त्यांना विचारलं जाते की तुमचं काय मत आहे, आम्ही आमची कॉमेंट्री करतो. तर याच्या आधारावर सांगतो. तेव्हा जे लोक म्हणत असतात ना, मी या गटाचा, मी त्या गटाचा नाही, तू काँग्रेसचा आहे आणि ज्याला काँग्रेसचं तिकीट भेटते त्याला जर काँग्रेस पाहिजे असेल तर तो सरळ चालला जातो. कारण काँग्रेसमध्ये राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढावं लागतात, हर्षवर्धन सपकाळच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढावं लागतात, जिल्ह्यात राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढावं लागतात. काँग्रेसमध्ये तुमचं स्वतःचं काही आहे असं जर तुमचा समज असेल तर ते रॉंग आहे. अच्छा, म्हणूनच मी